गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गणेश चतुर्थीचे दिवस चालू आहेत आणि उद्या सॅटर्डे आहे आणि आमचे फ्रेंड्स येणार आहेत घरी जेवायला. सो आम्ही सगळ्यांसाठी असं थोडं काय काय प्रिपेअर करतो आहे. तर आमच्या मेन्यूमध्ये आहे पुरी भाजी, वरण भात आणि स्वीटमध्ये आम्ही मोदक आणि श्रीखंड बनवणार आहोत. सो आम्ही प्रोसेस ऑलरेडी चालू केली आहे, थोडंफार आम्ही बनवायचं चालू केलेलं आहे. आता आम्ही इकडे श्रीखंड बनवतो आहे. मी तुम्हाला प्रोडक्ट्स पण सांगेन की आम्ही जर्मनीमध्ये आता कोणते प्रोडक्ट्स वापरतो श्रीखंड बनवण्यासाठी, मोदक बनवण्यासाठी. सो बेसिकली रिप्लेसमेंट प्रोडक्ट्स आम्ही काय वापरतो इकडे अवेलेबल आहेत ते. प्रोसेस ऑलरेडी चालू केली आणि मग आम्ही विचार केला की आम्ही ब्लॉग करू. सो इकडे मी घेतला आहे स्पायझर पॉर्क आणि मी फोटो टाकेन. सध्या आम्ही यूज केलेलं ऑलरेडी ओपन केलं आहे म्हणून ते आम्ही बॉक्सेस डिस्कार्ड केले. पण मी तुम्हाला फोटो दाखवेन की कोणता प्रोडक्ट यूज केलेला आहे. आणि याच्यामध्ये टाकली आहे साखर. अभिंद्य आपल्याला सांगेल की आपण क्वांटिटी किती यूज केली आहे. आता ह्याचे आम्ही 2 डबे वापरले 500 ग्रॅम्सचे. हो, हे ऑलमोस्ट 1 किलोचा आहे. 500 ग्रॅमचा एक बॉक्स आहे. आम्ही त्याचे 2 वापरले आणि मस्लिन क्लॉथ मध्ये टाकून हमकड सारखा प्रकार आम्ही केला. ते जास्त हे होईल, घट्ट होईल म्हणून त्याचं पाणी काढून घेतलं. ते 2 बॉक्सेस आम्ही एकत्र मुस्लिम क्लॉथमध्ये टाकून मग त्याचं थोडं पाणी काढून घेतलं आणि उरलेलं आम्ही जे घट्ट हे आहे ते आम्ही एकत्र घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकली आहे. तर 1 किलो ह्याला ऑलमोस्ट अर्धा म्हणजे 1 कप पूर्ण साखर. हे माझ्याकडे तर हा अवेलेबल कप होता 1/4चा. तसे म्हणजे अर्धा कप साखर ऑलमोस्ट. ओके, अर्धा कप साखर घेतली थोडं जास्त. तर श्रीखंड बनवण्यासाठी ही प्रोसेस आहे. पण आम्ही आता आम्रखंड बनवतोय. माझ्याकडे हे इंडियाच्या पार्सलमध्ये आलेलं हे आमरस आहे आणि ते आमरस तसे असं सफिशियंट नाही आहे म्हणून मग मी म्हटलं की त्याचं आम्रखंड बनवू. सो श्रीखंडाची प्रोसेस जशी असेल तशीच असेल, फक्त हे एक्स्ट्रा एडिशन आम्ही आमच्यातर्फे करतोय. हे एका मोठ्या बोलमध्ये ट्रान्सफर केलं सो दॅट इट्स कन्व्हिनियंट. आता हे जे केसर घेतलेलं आम्ही त्याला ॲक्च्युली वाटायचं असतं आणि मग ते पावडर तुम्ही यूज करू शकता. पण आता ते माझ्याकडे नाही आहे सध्या म्हणून मी थोडंसं दूध ॲड करते, थंड दूध. आणि मग ते मी वॉर्म करायला ठेवलं. एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवलं वॉर्म करून झाल्यानंतर. इकडे आम्ही आता जे स्पायझर पॉर्क आणि साखर घेतलेली आहे ती आम्ही हाताने पेटतोय. थोडं घट्ट असल्यामुळे आम्ही ते हातानेच करतो. तुम्ही बीटरनी पण यूज करू शकता, बट हां ठीक आहे, हे पण होऊन जाईल. आता आम्ही टाकतोय आमरस. आणि आमरसचं पण थोडंसं लिक्विड फॉर्म आहेच ना, त्यामुळं ते मिक्स होऊन जाईल व्यवस्थित. थोडं थोडं आपण ॲड करून ट्राय करूया कन्सिस्टन्सी, नाही तर खूपच मग डिस्प्रपोर्शनेट होईल. पेक्षा मग थोडं थोडं ॲड करून मी जस्ट ट्राय कसं होतं. गाईस, आमचं आता केसाचं दूध बाहेर आलेलं आहे उघडून. तुम्ही जरा तिथे फक्त काही सेकंडसाठी ठेवा, लाईक 30 सेकंड्स 40 सेकंड्स. मी 10-20 सेकंडसाठी ठेवा, कारण काय मी ठेवलं 1.5 मिनिटासाठी. ओव्हन वापरणार आहे मायक्रोवेव्ह दिलं तर नाही. थोड्या वेळी काढतो. मला नको घेऊ. पहिला अटेम्प्ट आलो. आता आपण अटेम्प्ट 2 करतोय पण मेकिंग केसर दूध. 10 सेकंड ठेवून परत 10 सेकंदासाठी आपण मी ठेवतोय. विचारून काही करायचं नाही. तरी मलाच विचारायचं. जर फालतू बनवायचं असेल तर कायचं फालतूगिरी असं काही नाहीये. काही कधी कधी होतात, माणसांकडूनच चुका होतात आणि माझ्याकडून पण झाले. पण मलाच विचारायचं कशी आहेस. जेच नको मारू प्लीज. कामावर लक्ष विचारलं ना, आम्ही आमच्या कामावर चौकस करू. तू कसं करतो बोलते ना. चला ठीक आहे. आता इथे आम्ही थोडीशी अजून साखर ॲड करतोय, कारण काय आम्ही बघितलं टेस्ट करून थोडासा गोडवा कमी आहे. तर तुमच्या गोडवेप्रमाणे तुम्ही अजून साखर ॲड करा आणि थोडा आमरस पण ॲड करतो. पैसा तुला देतो. पैसा घे जा बेटा जेव्हा तुला देतो पैसा झाला मोठा. गेले सरी माझं वेळके बरी घरात सावून मडके गेले वाहून. तो आता इकडे आम्रखंडाचं प्रिपरेशन झालेलं आहे.
इथे केसर दूध वॉर्म करत ठेवलं आहे थोडंसं. तर लास्ट स्टेप विल बी टू ॲड ड्रायफ्रुट्स ऑन दिस. तर मग हे आता प्रोसेस ही सगळं आता रेस्ट करायला वगैरे ठेवू आपण. मीन वेळेत आपण मोदक बनवायला घेऊ. मोदकसाठी आम्ही सारण आधीच प्रिपेअर करतोय. मोदकाचं पीठ वगैरे जे आहे ते आपण उद्या प्रिपेअर करू, पण आता आम्ही सारण रेडी करून ठेवतोय. तर सारणासाठी मी घेते मेन इन्ग्रेडियंट कोकोनूस किंवा कोकोज रास्पिल. आता हे कोको पावडर माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी हे जर्मन सुपर मार्केटमधून घेतलं आहे. आमच्याकडे टी गुड जवळ होतं म्हणून मी घेतलं, पण तुम्हाला हे लिडल आरडीमध्ये पण मिळून जाऊ शकतं. तुम्ही जर सर्च करा ते त्याच्यावरती कुठे अवेलेबल आहे का. आणि हे कोकोनूस एक पॅकेट घेतलं आहे. देन वी हॅव गूळ. हे इंडियामधून आहे, तुम्ही तिथून पण घेऊ शकता, इंडियन स्टोर्समधून पण घेऊ शकता. हे मी इंडियावरून घेऊन आलं आहे. आणि आहे घी. मेन इन्ग्रेडियंट्स आहे. आणि इथे मी थोडीशी वेलची घेतली आहे आणि जायफळ. आता आपण चालू करूया प्रिपरेशन करायला. हे मी ते आता गूळ चॉप करते, कारण काय ते बेटर असतं मेल्ट व्हायला. मोठे गोळे थोडा टाईम घेतात मेल्ट व्हायला. सो आता मेजरमेंट वाईज मी ह्या कपचे अराउंड अप्रॉक्सिमेटली 1.5 कप मी याचे कोकोनूस घेतलेला आहे, म्हणजे त्यात कोकोनट पावडर. आणि त्याचं हाफ मी गूळ घेतलेला आता. हे कंटिन्युअसली स्टर करत राहायचं, बिकॉज ते अदरवाईज खाली करपत आहे आणि ते ब्राऊन होत आहे. वेलची सोलून टाकते. वेलचीचे पानं नको आहेत आपल्याला म्हणून फक्त त्याचे सीड्स टाकते मी. ओके, चेंज इन प्लॅन. आम्ही अख्खे कार्डमम्स टाकले, वेलची टाकलेली थोडं अख्खी, बिकॉज मग नंतर इझी पडेल आम्हाला ते वेगळं करायला. फ्लेवरसाठी आम्ही पूर्ण अख्खी टाकली आहे. कंटिन्युअसली स्टर करते मी आणि मग आता थोडंसं जायफळ टाकतो. सो हे सारण झालेलं ऑलमोस्ट रेडी आणि गॅस ऑफ करून ठेवलं आहे. हीटवरती राहू दे. आता इकडे आपण कंटिन्यू करतो आहे बाय पुटिंग दिस केसर मिल्क इन द आम्रखंड. श्रीखंड झालेलं आहे, आम्रखंड आहे. आम्रखंड तर सेट करायला ठेवतोय आम्ही. तर नंतर ड्रायफ्रुट्स टाकू आणि फक्त सेट करायला ठेवू आणि मग उद्या खायला रेडी. सेट कुठे घरात ठेवणार? फ्रीजमध्ये.